आणि आता 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। महाराष्ट्रातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसीमधून आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो, मनोज जरांगेंचा इशारा। 1994 ला दिलेलं आरक्षण रद्द करा, कशाच्या आधारावर आरक्षण दिलं, श्वेतपत्रिका काढा, मनोज जरांगेंची मागणी। श्वेतपत्रिका काढण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 जुलैचा अल्टिमेटम। सरकारनं मनोज जरांगेंना त्रास दिल्याचा बदला मराठा समाजानं लोकसभेत घेतला आणि मी खासदार झालो, विशाल पाटलांचं वक्तव्य। 1994 ला शरद पवारांनी आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा होता। उदयनराजेंची शरद पवारांवर टीका, तर जात न्याय जनगणना करण्याची ही मागणी। जरांगेंच्या महाएल्गार रॅलीच्या नियोजनासाठी जालन्यात मराठा आंदोलकांची बैठक। बैठकीला मोठ्या संख्येनं आंदोलक उपस्थित। जरांगे 6 जुलै ते 13 जुलै दरम्यान मराठवाड्यामध्ये शांतता रॅली काढणार। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एका कक्षाची 2 खासदारांकडून मागणी। बळवंत वानखेडेनंतर अनिल बोंडे यांच्याकडून खासदार कक्षाची मागणी। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कक्षाचं आता कुलूप तोडणं भोवलेलं आहे। त्याचबरोबर यशोमती ठाकूर वानखेडे यांच्यासह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। खासदार कक्षाचं कुलूप तोडणं त्यांना भोवलंय। शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटलांचं नाव करमाळा विधानसभेसाठी जवळपास निश्चित। नुकतीच नारायण पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली होती। पुरंदर तालुक्यातील दिवे गावामध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा। शरद पवारांच्या निधीतून आणि संभाजी झेंडे यांच्या प्रयत्नातून गावात विकास कामं। सोलापूरच्या करमाळामध्ये मकाई साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार सोहळा आणि विधानसभेच्या अनुषंगानं बागल गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न। जळगावात शिंदेंच्या सभेनंतर शिक्षक संचालकांच्या पैसे त्यांना वाटलेले आहेत आणि त्याचबरोबर व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर आरोप केले, तर किशोर दराडेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळून लावले। बारामतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 2 दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांची दांडी। रविकांत तुपकरांसह राज्यभरातील अनेक पदाधिकारी गैरहजर। वर्ध्याच्या देवळीतील रस्ता आणि नालीच्या बांधकामाच्या सुधारित इस्टिमेटचा आदेश। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून माजी खासदार रामदास तडस यांच्या मागणीची दखल। भाजप आमदार मंगेश चव्हाणांना भर रस्त्यात गोळ्या घालण्याची धमकी। धरणे आंदोलनादरम्यान माजी सरपंच किसनराव जारवेकर यांच्याकडून नाव न घेता धमकी, तर अशा प्रवृत्ती राजकारणामध्ये वाढायला नकोय, मंगेश चव्हाणांची प्रतिक्रिया। अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, माझ्या पुतण्यानं मद्यपान केलं नव्हतं, अपघातानंतर दिलीप मोहिते पाटलांचा दावा। बीडच्या सातपानवाडीमधील ग्रामस्थांचा पंकजा मुंडेंवरसाठी निर्धार। पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होईपर्यंत भाजपला मतदान न करण्याचा निश्चय। समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना लिंक रोडला शेतकऱ्यांचा विरोध। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची नांदेडच्या 12 गावातील शेतकऱ्यांनी घेतली भेट। बाजारभावाप्रमाणे बाजार देण्याची मागणी। बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या ताफ्यासमोर पंकजा मुंडेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। बीड दौऱ्यावर असताना क्षीरसागरांच्या ताफ्यासमोर मुंडेंचे समर्थक आक्रमक। कल्याण डोंबिवलीमधील विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। अचानक मुसळधार पाऊस पडल्यानं नागरिकांची तारांबळ। सिंधुदुर्गच्या आंबोलीमधील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी। सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची धबधब्यावर गर्दी, पोलिसांची करडी नजर। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिंदको धबधबा प्रवाहित। खोरनिंदको धरण आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण। खरीप हंगामामधील पीक कर्ज वाटपाची गती वाढवा। चंद्रपूरच्या जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश। जळगावच्या बोदवडमध्ये केळी उत्पादक शेतकरी अद्याप पीक विम्यापासून वंचित आहेत। शेतकरी वर्गात मदतीची प्रतीक्षा। नाशिकच्या सटाण्याला 3 दिवसाआड पाणी पुरवठा। गंगापूर धरणामध्ये 5% पाणी साठा, तर नगर परिषदेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। बिद्री कारखान्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तपासणी। कारखान्याच्या तपासणीनंतर केपी पाटलांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल। रात्रभर षडयंत्र रचली तरी सकाळी सूर्य उगवणारच, अशी पोस्ट व्हायरल। जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा परिसरात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। 70% शेतकऱ्यांकडून पावसाच्या आशेवरच पेरण्या, मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। यवतमाळ जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद। 300 हेक्टर क्षेत्र खरडून निघालेलं आहे। पहिल्याच पावसाचा शेतकऱ्यांना फटका।
अकोल्यात जीपीएस टेक्नॉलॉजीद्वारे ट्रॅक्टरना पेरणी, विमान चालक ट्रॅक्टरद्वारे आता सोयाबीन पेरणीचा यशस्वी प्रयोग. भंडारात धान खरेदीसाठी ऑनलाईन शेती नोंदणीला आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील 11 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी, कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. उद्या राज्यभर आता रिक्षा चालकांचं आंदोलन असेल. विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात आता रिक्षा चालकांचं हे आंदोलन सुरू होत आहे. रिक्षा चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती करणार हे आंदोलन. गोंदियाच्या मोक्षधाम समितीला 8 वर्ष पूर्ण. 8 वर्षांपासून सफाईचं काम सुरू. सफाई कामांमध्ये महिलांसह वृद्ध आणि बालकांचा समावेश. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नगरपालिकेअंतर्गत नदी की पाठशाला या कार्यक्रमाचं आयोजन. कार्यशाळेमध्ये जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्याकडून मार्गदर्शन. बीडमध्ये एसटी महामंडळाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा पुढाकार. शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन दिली सवलतींची माहिती. तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 280 मोफत पासेसचं वितरण. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार. पुढील आठवड्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी. आता त्रुटी निर्माण झाली आणि सुरक्षा व्यवस्थेची साधनं धूळखात पडली आहेत. कान्हे फाट्याजवळ विठ्ठल परिवाराकडून आता पायीवारी करणाऱ्या विनेकरांचा सत्कार. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराजांच्या हस्ते सत्कार. गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल. हिंगोलीच्या कन्हेरमध्ये पालखीचं थाटात स्वागत करण्यात आलं. सेनगावमध्ये पालखीचा पहिला मुक्काम असेल. मुक्ताई पालखीचं बुलढाण्यात आगमन झालंय. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पालखीचं सारथ्य. अक्कलकोटच्या सलगरमधील कानरहुनीच्या उत्सवाला आता भाविकांची गर्दी जमली आहे. वारीतील रिंगण सोहळ्याप्रमाणे रंगलाय बैलांचा रिंगण सोहळा. पुण्याच्याच आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग. पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं व्यवस्था.